नवीन नवीन काहीतरी मोडस ऑपरेंडी हे जिहादी शोधून काढतायत आणि आपल्या राज्यातल्या मुलींना हितवायचं काम, त्यांना इकडून नेण्याचं काम करतायत। आपण बघितलं की कशा पद्धतीने लव जिहादच्या केसेस होताना दिसतायत। आता ही नवीन मोडस ऑपरेंडी आहे। माझ्याकडे 4 परिवार या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांच्या घरातल्या मुली स्टुडंट विजाच्या नावावरती थेट लंडनला घेऊन गेले आणि त्यामुळे या ज्या मुली आहेत 7 दिवसामध्ये त्यांना विजा मिळालेला आहे। घरातून एकही पैसा नेलेला नाहीये। एका केसमध्ये फक्त पैसे घेऊन मुलगी गेली आहे, ते पण काही कमी आहेत, परंतु ह्या स्टुडंट विजासाठी 20-20, 25-25 लाख रुपये लागतात। ही जी मुलं आहेत, ज्या मुलांसोबत त्या गेल्या आहेत, त्यांच्या घरामध्ये उंदरं फारकती मागतात, खायचे लाले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या मुलींचे पैसे या मुलाने भरलेत। कुठून भरले, कोणी आणले, कोणी फंडिंग केली, कुठली कंपनी आहे, या सगळ्याची चौकशी होणार आहे। विशेष या सगळ्या मुलींची केस एकच, काय नाव आहे, परिवाराने दिलेलं आहे मुसीब अली लियाकत अली पीरजादा। हे बडोद्याचे लॉयर आहेत आणि हेच या केसेस चालवत आहेत। त्यामुळे या मुलींना तिकडे नेऊन त्यांच्यासोबत नेमकं झालंय काय? कारण एक दिवस मुलगी मुंबईला इंटरव्ह्यूला जाते म्हणून सांगते, मी आज या एक्सप्रेसने येते, मी उंबरगावला येते, मी पालघरला येते, असं सांगून परिवाराला फिरवत राहते आणि 2 दिवसांनी आता मी येत नाही, मी आता उद्या येते, मी मैत्रिणीकडे थांबली आहे आणि 2 दिवसांनी पालकांना फोन येतो की मी अमक्या ढमक्या फारुखशी, मनसूरशी, इरफानशी निकाह केलेला आहे, असं ती मुलगी सांगते। आई वडील ट्रॉमामध्ये जातात की हे काय झालं। परवापर्यंत माझ्यासोबत होती मुलगी, लंडनला पोहोचली आणि मग त्यावेळेला ते पोलीस स्टेशनचा आधार घेतात। जेव्हा ते पोलीस स्टेशनला जातात, त्या मुलाबद्दल आणि त्याच्या परिवाराबद्दल तक्रार करतात। अर्ध्या तासात मुलीचा लंडनहून परत फोन येतो आणि ती सांगते की आप तक्रार करू नका, मुलाच्या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवू नका, मला इथे लंडनला त्रास होतो। कसला त्रास होतो, काय त्रास दिला जातो, पोरींना शिकवतायत, विकलंय, कापलंय, फेकलंय, काय केलंय हे कळायला काहीच परिवाराला त्या ठिकाणी मार्ग नाहीये। आणि म्हणून त्यांनी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली आहे की आमच्या मुलींना परत आणा, त्यांचे स्टुडंट विजा कॅन्सल करा, या सगळ्याची चौकशी करा। आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पालकांचा आवाज ऐकलाय, मी त्यांचे आभार मानेन। भरतभाई राजपूत आमचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष हे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत। या गोष्टीचा कॉग्निझन्स त्यांनी तात्काळ घेत SP स्तरावरच्या अधिकाऱ्याच्या अंडर SIT स्थापन करायचे पोलीस महासंचालकांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये SIT स्थापन होईल आणि या सगळ्या प्रकरणाचा या जिहाद्यांनी जो काय हा आपण काय म्हणू रॅकेट जे आहे त्याला उद्ध्वस्त करायचं काम हे महाराष्ट्र सरकारकडनं होणार। पहिल्या घटनेमध्ये एका हरामखोर आरोपीने हिंदू घरातल्या मोठी मुलगी आणि त्याच घरातली एक मायनर मुलगी म्हणजे 16 वर्षाची अशा दोन्ही सख्ख्या बहिणींवरती लैंगिक अत्याचार केले, त्यांचे व्हिडिओ काढले, त्यांना धमकावत त्यांच्यावर अत्याचार करत राहिला आणि त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला मुलीच्या आईवडिलांना कळलं त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी मुलीच्या स्टेटमेंट घेतल्या। आपल्याला कल्पना आहे की जेव्हा अशा घटना होतात तेव्हा परिवार कुठल्या मानसिक धक्क्यातून जात असतो। बऱ्याच गोष्टी या स्टेटमेंटमध्ये त्या दिवशी राहिल्या होत्या, त्याची पुरवणी जबाब हे SP यतेश देशमुखजी यांनी त्या ठिकाणी घेतले, कलमं ॲड केलेली आहेत। यामध्ये काल प्रकरणाची सुनवाई ज्या वेळेला झाली तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे त्याला अटक होऊ शकली नाही। त्याचा कॉग्निझन्स हा SP देशमुख यांनी घेतला आणि तात्काळ त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे। त्याची चौकशी सुरू आहे। मी स्वतः या संदर्भामध्ये SP देशमुख यांच्याशी बोलले, त्यांनी मला आश्वस्त केलंय
कुठल्याही क्षणाला कागदांची पूर्तता कोर्टात झाल्यानंतर कुठल्याही क्षणाला आम्ही त्या जिहाद्याच्या मुसक्या आवडल्याशिवाय राहणार नाही। परिवाराला प्रोटेक्शन द्यायचं कामसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करतोय। पालघर जिल्ह्याचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत आणि त्यांचा पूर्ण टीम यांनी त्या परिवाराला सहकार्य करायचं काम, त्यांच्यासोबत उभं राहायचं काम केलंय। आज सुद्धा या सगळ्या घटनांच्या निषेधार्थ म्हणून डहाणू बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणांवरती SIT नेमायचे आदेश दिलेले आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं खणली जातील आणि जे कोण हे जिहादी आहेत, ज्या पद्धतीचं रॅकेट चालवलं जात आहे ते उद्ध्वस्त करायचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून निश्चितपणे होईल। लग्न करायला मुलगा मुलगी जातात त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणेकडनं त्यांच्या पालकांना सूचना देण्यात येते, जे आपल्याकडे होत नाही। आपण बघितलं की काही दिवसांपासनं, काही वर्षांपासून गुजरातच्या लगत असलेलं जे आपलं बोर्डी असेल, पालघर असेल, डहाणू असेल, कुठलं कॉलेज सांगितलं तुम्ही? सेंट जॉन कुठलं कॉलेज आहे? 80% लोक ही अदर स्टेटची मुलं त्या ठिकाणी येतात, आपल्या मुलींना फितवतात आणि त्या ठिकाणी त्यांना तुम्ही बघितलं एकाच म्हणजे याच ठिकाणच्या 4 परिवारातल्या मुली या थेट लंडनला गेलेल्या आहेत। ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे आणि याला उद्ध्वस्त करायचं काम आम्ही सगळे मिळून नक्की करू। साउदर्न गुजरात का एक गांव है संजान, वहां से जानबूझ के महाराष्ट्र के बॉर्डर एरिया में, बोरडी में, फिर दानू में और पालघर सेंट जॉन में, वहां पे वो पढ़ने के लिए आते हैं और पढ़ने आने के साथ साथ पढ़ने का छोड़ के वो लड़कियों को फंसाने का काम करते हैं। हर एक केस में ये देखा गया है कि वो पहले उनको पहला फुसला के उनके प्यार के जाल में फंसाते हैं। उनको बोलते हैं कि हम आपको लंदन लेके जाएंगे, यहाँ के परिवार के साथ अपने को कोई नाता रखना ही नहीं है। फिर उनसे चुपके से उनके माता पिता को इन्फॉर्म किए बिना चुपके से वो शादी कर लेते हैं और फिर यहाँ से सीधा लंदन चले जाते हैं। इस केस में देखा गया है कि सभी केसों में देखा गया है कि उनका जो वकील है वो एडवोकेट मुसीब अली लियाकत अली पीरजादा जो वडोदरा से है, वो उनकी पूरी मदद करता है और सबका वकील भी एक ही है। गांव एक, यहाँ पे पालघर जिला और दहानू की लड़कियों को मतलब एक टारगेट बनाना, फिर उनको कॉलेज से ही उनके पीछे लगना, फिर उनको लंदन लेके जाना, जो भी एक ही डेस्टिनेशन है, लंदन ही डेस्टिनेशन है उनका। फिर उनको जो सपोर्ट मिल रहा है, जो उनका स्टूडेंट वीजा निकाला जा रहा है, वो भी सेम प्रोसेस है। लड़कियों को सेम प्रोसेस के थ्रू, सेम एडवोकेट के थ्रू और हर एक सेम रेडिकलाइजेशन ये ऑर्गेनाइजेशन चला रही है। तो ये हम चाहते हैं कि पूरी तरह से नाबूद हो जाए और इसके लिए हम माननीय देवेंद्र फडणवीस जी का आभार मानते हैं और माननीय श्रीमती चित्राताई वाघ का भी हम खूब खूब आभार मानते हैं और हमारे भरत भाई राजपूत जो जिलाध्यक्ष है उनका भी हम आभार मानते हैं कि उन्होंने हमें पूरा सपोर्ट किया। हम सिर्फ इतना चाहते हैं कि ये दोनों केस में लड़की हमारे पास, हमारे घर आ जाए और आगे कोई भी लड़की ऐसी पहलाई फुसलाई वाली कोई भी बात में वो फंसे नहीं। प्लस थोड़ा सा इसमें वीजा का जो प्रोसेस है उसमें भी बहुत जल्द हो रहा है कि 9 तारीख को लड़की को वीजा का डेट मिलता है, 11 तारीख को उसको वीजा का फिंगरप्रिंट्स के लिए बुलाया जाता है और 14 को उसका वीजा अप्रूव होता है और 16 तारीख को वो निकल जाती है। इतना 7 डेज के अंदर वीजा का प्रोसेस जो इतना फास्ट होता जा रहा है, वो फास्ट दुनिया में कोई काम का नहीं है। वो सब अपने को उल्लू बनाने और फंसाने के लिए वो रखा गया है। तो हम उसके लिए भी रिक्वेस्ट करते हैं कि ऐसा प्रोसेस को बार बार वेरीफाई करके माँ बाप को भी साथ में लेना चाहिए कि माँ बाप की क्या राय है और इसमें पूरा सहमती दोनों परिवार की होनी चाहिए। संजाण जे गुजरात साउदर्न गुजरातचं जे एक गाव आहे त्या गावातनं लागोपाठ हेच येते की आमच्या इकडचे 2 मुलगी त्यांनी पळवून थेट लंडनला नेऊन गेले। त्याच्यामध्ये पण विजा
मग जे स्टुडंट लोन ऍप्लिकेशन आहे त्याचे पैसे ते कोणी पण घराचे म्हणजे मुलीच्या घराचे कोणी पण केलेले नाहीये. हे जे केलेले आहे ते मुलाच्या घराचे का मुलाचे जे पण त्यांच्या समाजाने त्यांना पुरावा करून दिलेला आहे. तर हे जे रॅडिकल मुवमेंट जे चालू झालेली आहे ते आपल्याला बंद करावी लागेल. नाहीतर आपली मुलं ती आपण लहानपणापासून जी मोठी करतो 18 वर्ष जशी होते की ती आपल्या घराला लाथ मारून जेव्हा निघून जाते तर आपली पूर्ण 18 आणि 20 वर्षाची पूर्ण जे आपली कमाई आहे ते 6 महिन्यात ते घेऊन पळून जातात. अशी जी त्यांची जी रेडिकल मुवमेंट आहे ते बंद करायला पाहिजे आणि आम्हाला फार सपोर्ट भेटलेला आहे. तर मी खाली एवढंच सांगेन की आमची तर 2 बहीण म्हणजे परदेशात गेली आहे आणि एकच ठिकाणी मोडस ऑपरेंडी याच्यामध्ये अशी आहे की ते तुम्हाला फसवणार, ते तुम्हाला एकच सांगणार की आपण लंडनला जाऊ, इकडचं काय करायचं आपल्याला काही मतलबच नाहीये. तू त्याला परिवारचं काही मतलब नाहीये, इकडचं तू सोड, आपण लंडनला जाऊन तिकडेच थांबू, आपल्याला इकडची काय घेणं देणं नाहीये. असं तुम्हाला ते म्हणजे सांगून सांगून फसवून तुम्हाला इकडनं नेऊन जाणार. मग तुमचं तिकडे काय होणार आम्हाला काहीच माहिती नाही. आणि त्या एकच आपण याच्यामध्ये हे घ्यायचंय की याच्यापेक्षा पुढे एक पण आपली बहीण, एक पण हिंदू समाजाची एक पण बहीण याच्यामध्ये फसवून त्याला घेऊन जायला नाही पाहिजे अशी मी विनंती करतो. काही आहे ना लग्न करतच नाही. हे 18 वर्षाचं फक्त हे जे जिहादी आहेत ना, जे लव्ह मॅरेज वाले यूज करतात. बाकी कोणी मुलगी 18 वर्षाला कोणी ऍक्च्युली हे आहे आपल्या ह्याच्यामध्ये बाबा कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते आम्ही त्यांना पण 18 वर्ष बघा आपण कधी 18 वर्ष लग्न करतो का? आणि 18 वर्ष हे वय असं असते तेव्हाच ते त्याला फुसलवतात. म्हणजे हा पण एक विचार आहे की 18 वर्षाला ऍक्च्युली त्याला थोडं लॉंग केलं पाहिजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. हे मी ऍज ए वडील तरीके माझं हे एक माझ्या की 18 वर्षाला आपण कोणी लग्न करत नाही. पण हे जे हे गैरप्रकार करणारे असतात हेच फक्त 18 वर्षानंतर त्याचा यूज करून ते पोरीला फसवतात. हीच जर पोरी 21 वर्षाचं जर लिमिट असतं तर ती पोरी फसली नसती.